रामकृष्ण हरी मंडळी, ज्ञानेश्वरी समजून घेतानाच्या या प्रवासात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज गीता जयंती आहे आणि गीता जयंतीच्या या शुभ दिनी भगवान श्रीकृष्णांनी जी भगवद्गीता लिहिली, जी संस्कृत भाषेत उपलब्ध होती, तेच ब्रह्मज्ञान माऊलींनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी भाषेत उपलब्ध करून दिलं. त्याच ज्ञानेश्वरीची पहिली ओवी मी आपल्या भेटीसाठी घेऊन आली आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याची पहिली ओवी काय आहे? तर ती पहिली ओवी अशी आहे: ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या ओवीने आपले माऊली संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीची सुरुवात करतात. शके 1212 मध्ये माऊलींचे शिष्य सच्चिदानंद बाबा यांच्या हातून माऊलींनी जी ज्ञानेश्वरी सांगितली ती सच्चिदानंद बाबांच्या हातून त्यांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतलं आणि आपल्यासाठी हे ब्रह्मज्ञान उपलब्ध झालं. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अर्थात आपल्या भारतीय संस्कृतीचा हे मंगलाचरण भाग आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मंगलाचरणाने आपण करतो आणि माऊलींनी देखील तसंच मंगलाचरण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि त्यांनी भगवंताला, परमात्म्याला, जो या सृष्टीचा रचयिता आहे, ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, अशा परमात्म्याला, ईश्वराला त्यांनी वंदन केलेलं आहे. ते म्हणतात ओम नमो ज्याद्या, जो या सृजन सृष्टीचा, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, असा निर्गुण निराकार जो भगवंत आहे, जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या चरणी मी वंदन करतो असं माऊली म्हणताय. शास्त्र असं सांगतं, ब्रह्मदेवांच्या मुखातून सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी 2 मंगल शब्द बाहेर पडले, ओम आणि अथ. त्यापैकीच ओंकाराचा या ठिकाणी या मंगल शब्दाचा माऊली आपल्या मंगलाचरणामध्ये ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये सुरुवातीला वापर करतात. ओम नमो ज्याद्या, जो या सृष्टीचा रचयिता आहे त्या परमात्माला मी नमन करतो, वंदन करतो. वेद प्रतिपाद्या म्हणजे ज्याचं वर्णन वेदांमध्ये केलेलं आहे, अशा ईश्वराचं मी स्मरण करून त्याला वंदन करतो. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, जो आत्मा परमात्मा आहे त्याच्या चरणी मी नतमस्तक होतो, वंदन करतो. आणि ज्ञानेश्वरीला अशा पद्धतीने या मंगलाचरणाने, या पहिल्या ओवीने माऊलींनी ब्रह्मांड नायकाच्या म्हणजे ज्या सृष्टीच्या निर्मात्याच्या चरणी वंदन करून सुरुवात केलेली आहे. तर ही पहिली ओवी माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधली आपल्या भेटीला मी घेऊन आले. मला आशा आहे की तुम्हाला या पहिल्या ओवीचा अर्थ कळला असेल आणि तुम्हाला ही ओवी कशी वाटली हे नक्की मला कळवाल. रामकृष्ण हरी.